आणि पोचले त्या थाटात मजल दर मजल करत. चंद्रभागा अवलोकिता जनी हर्षिली तत्वता घातिले तिने दंडवता शिखर दृष्टी पडताची. मंदिराचं शिखर दिसलं. बाबा म्हणाले, अगं बघ जने, ते आलं पांडुरंगाचं मंदिर. हे आहे भूवैकुंठ, त्रिभुवनाचा स्वामी. इथे मला तर काहीच दिसत नाही बाबा. अगं ही चंद्रभागा, आणि ते बघ वारकरी काय करतायत, काय करतायत. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. तुझा अभिमान केला पगडणी, तुझा अभिमान केला पगडणी. एका लागतील पायी रे, खेळ मांडीला वाळवंटी गाई खेळ. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव. अनुपम्य सुख सोहळा रे, खेळ मांडीला वाळवंटी. वाह. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती. एका लोटांगणी जाती, एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते. पाषाण पाझर सुटती रे, खेळ मांडीला. होतो जय जयकार कर्जत अंबर, कुंडली कवरने. अजून जोरात. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. होतो जय जयकार कर्जत अंबर, मातली हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव. पंढरीनाथ भगवान की. असं आहे, मी या गाण्याचं एकच कडवं गाणार होते, पण इतके उत्तम साथीदार आणि तुम्ही सगळे गुणगुणताय, मग मलाही चेव कुठला. असो, जनाबाई पोचल्या. वारकऱ्यांचं ते कीर्तन ऐकून त्यांचं मन भरून आलं. अतिशय लहान वयात सुद्धा भक्ती अंतःकरणात होती. आणि त्या वर्षी काय दैव दुर्विलास म्हणा, पंढरपुरामध्ये पटकीची साथ आली. आता पटकी म्हटल्यावर कळणार नाही, कॉलरा. कॉलराची साथ. आणि कशी साथ मंडळी, एखाद्या व्यक्तीचं पोट खराब व्हावं आणि तिचा जीव जावा.
एखादी वांती व्हावी आणि मनुष्य मरून जावा. आपण ही सगळ्यांनी साथ काय असते हे सगळ्यांनी अनुभवलंय. आपल्या कोरोना काळात कित्येकांनी आपले हितचिंतक, जवळचे लोक, मित्र, नातेवाईक कित्येकांनी दगावले. सगळ्यांचे मृत्यू आपण बघितलेत. त्याच्यापेक्षा ही भयंकर अशी साथ पंढरपुरात पसरली आणि त्याच्यामध्ये जनाबाईचे आई वडील फार आजारी पडले. जननी जनक जनीचे झाले हैराण फार व्याख्यानी. मुळमुळ जनी रडे तै दुर्धरसा तो प्रसंग पाहुनी. मागच्यांनी समोर या, खूप जागा शिल्लक आहे. अगदी तुम्ही मधून उठून गेलात तरी मला वाईट वाटणार नाही बरं, कारण ही माझी सेवा आहे. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मोकळी जागा आहे, सगळे बसू शकतात आरामात. आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी स्टेजवर येऊन बसा. खरं सांगते, इथे भरपूर जागा आहे, मावू शकतात. जनाबाईचे आई वडील वांत्यांनी बेजार झाले आणि अशा प्रसंगी या लेकरांना काय करावं? जमेल अहो, श्रीमंताला कुठलाही दवाखाना मिळतो. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला कुठे बेड मिळणार? त्याला शोधाशोध करावी लागते. ही लहान मुलगी काय करणार? आणि मुळमुळ रडत होती. आई, काय झालं ग तुला? काय झालं ग तुला? तुला तर पाणी देऊ का? कुठून तरी पाण्याचा द्रोण तयार करावा, आईच्या तोंडात पाणी घालावं. आणि त्यात काय झालं? उभयतांचे उभयतांचे ते प्राण निघून गेले. उभयतांचे ते प्राण निघून गेले. अल्पवयी त्या जनीला न कळून आले. शवाला साथीमध्ये उभयतांचे ते प्राण निघून गेले आणि अल्पवयी असल्यामुळे जनीला न कळून आले. शवा लागी जाऊन मिठी मारी. आई, उठ ना ग. मी हट्टीपणा केला म्हणून तुला आवडलं नाही का ग? म्हणून तू अशी पडून आहेस? उठ, जागी हो. पुन्हा कधी कधी तुझ्याजवळ हट्ट करणार नाही ग. उठ. आईचं मस्तक मांडीवर घ्यावं, तिच्या मुखावरचे केस बाजूला करावे. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊन या, गूढ घेतो हे त्यास पुसू. माझी अतिशय आवडती कविता. इतकी सद्गुणी पोर कोणीच नाही. कोणीच कसं नाही? द्विज वेश घेऊन याला, तिज पाशी भीमा तटवाला. श्री हरी द्विज वेश घेऊन याला, तिज पाशी भीमा तटवाला. श्री हरी तू सांग कुणाची पोरी, मग मला हकीकत लवकरी. ही मढी कुणाची तरी, ही मढी कुणाची तरी आली खबरी. अगं, कोण आलं तिथे? एका ब्राह्मणाचा वेश घेऊन भीमा तटवाला श्रीहरी तिच्या जवळ आला. भगवान आले. अगं, कोण तू? त्या ब्राह्मणाने विचारलं. आता ही जनाबाई म्हणे की मी गंगाखेडची जनी आहे. ही कोणाची मढी आहेत? महाराज, यात्रे करू आम्ही बा, आलो यात्रेस पंढरी माझी. ही न मढी भूदेवा
माता पितरे आहेत की, हे माझे आई बाबा आहे, ही मढी नाहीत. अगं तू गंगाखेडची जनी ना, अगं मी तुलाच शोधत आलो इथे. तुझ्या आई वडील तिथे भजन करत बसले मंदिरामध्ये, तुला तर माहिती आहे भजन करायला लागलं म्हणजे त्यांचं कुठलं भान राहतं. मी तुमचा भटजी आहे तिकडला, त्यांनी तुला शोधायला मला पाठवलंय. अगं बघ आता ती प्रेत फुगून गेली होती, त्यांचा चेहरा काही ओळखू येत नव्हता. जनाबाईला वाटलं यानं अगदी नाव घेऊन माझी ओळख पटवली, म्हणजे हे कुणाचे तरी प्रेत असतील, आपले आई वडील नाही. आणि चला बडवे बुवा मला माझ्या आई वडिलांकडे घेऊन चल म्हणे, तुला दाखवतो तुझे आई वडील. आणि इकडे भगवंतानं काय केलं, गरुडाला आज्ञा केली त्या देहांचं जे काही अंत्यसंस्कार करायचे ते गरुडानी जनाबाईच्या आई वडिलांचे अंत्यसंस्कार केले. इकडे भगवंत तिला गाभाऱ्यात घेऊन आले आणि तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभे राहिले. जने तुला दाखव तुझे आई वडील. आणि भगवंतानी तिच्या 84 जन्मातले आई बाप तिच्या समोर आणून दाखवले. आणि तिच्या या जन्मातल्या आई वडिलांना जेव्हा ती भेटली, आई तू रागावली नाहीस ना ग माझ्यावर. नाही नाही बेटा, आम्ही खूप सुखात आहोत, इथे तर नुसतं भजनच भजन आहे, जिथे मी आहे तिथे. माझी बिलकुल काळजी करू नकोस, तू इथे सेवा कर भगवंताची. आणि एक मात्र लक्षात ठेव, भगवत भजन कधी सोडू नकोस. तुला बाहेर यायचंय का ग आई. नाही म्हणे, बाहेर खूप वाईट आहे, मला बाहेर नाही यायचं, माझं भजन नाही सुटायला, नको सुटायला. म्हणून तूच मला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा भगवंतांना सांगत जा, पण त्यांना त्रास नको बरं. भगवंतांनी सांगितलं, जने कधीही तुला तुझ्या आई वडिलांना बघावंसं वाटलं माझ्याजवळ येत जा, पण शेजारती झाल्यावर ये, नाहीतर अशी माझी नवीन नोकरी सुरू होईल, प्रत्येकाचे आईबाप दाखवणं. ही सेवा फक्त माझ्या भक्तासाठी, बाकी कोणासाठी नाही. आणि जनाबाई पंढरपुरात आल्या आणि तिथेच राहिल्या. काय करत होत्या, जे काही धुणं भांडी चार घरची जी काही करायची असतील ती करायच्या, कोणाकडे दळण करायचं असेल ते काम करायच्या, आणि गोवऱ्या थापायच्या. आणि असं करत 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 मधून मधून भगवंताला भेटायच्या. भगवंत जिचा वाली आहे तिला काय कोणी करू शकणार आहे. पण साधकाची अवस्था, साधना त्या प्रगतीवर पोहोचली की तिथे गुरुचं कार्य सुरू होतं. साधना तेवढी पूर्ण झाली. आणि दुसरं एक काम, जनाबाई कितीही झालं तरी स्त्री देहात आहे आणि आता 11-12 वर्षाची झाली आहे, त्यामुळे तिला कोणीतरीही सांभाळावं असं तिचं वय आहे. तिच्या अंतःकरणातलं हे भक्तिलता बीज याचं संगोपन व्हायला पाहिजे. आणि म्हणून कुणाला पाठवलं, पझल क्रमांक 2. कोणी दिलं उत्तर, नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणजे भगवंताशी जितके कुठले रस आहे, अतिशय एकरूप आणि भगवंताचे सखाच म्हणा. काय त्यांची भक्ती होती हो. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, माझा. जाऊ द्या, तुम्ही म्हणाल हेच म्हणा. इतकं भावपूर्ण नातं भगवंताशी नामदेवरायाचं होतं. आणि साधना आणि समर्पण काय होतं. आजही आपण पंढरपूरला गेल्यानंतर नामदेवाची पायरी आहे, त्या पायरीत महाराजांनी समाधी घेतली. का घेतली, की जाणाऱ्या येणाऱ्या भक्तांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडावी ही त्यांची भावना होती. इतकं समर्पण होतं. त्यात ते हा विचार करत नाही माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानेश्वर असतील किंवा तुकोबाराय असतील किंवा नाथ, त्यांचेच पाय धूळ मी घेईल. नाही, ज्यानं एकदा वाणीतनं विठ्ठल म्हटलं तो भक्त झाला, त्याची पायधूळ मला दे. संत स्वतःकडे नेहमी नम्रता घेतात, नेहमी. त्यामुळे संतांची पहिली खूण तृणादपि सुनीचेन. गवताचं पातं जितकं स्वतःला क्षुल्लक समजतं, कोणी पाय दिला की आत दबून जातं आणि तो पाय पुढे गेल्यानंतर पुन्हा वर येतं. तृणादपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना. झाडापेक्षाही सहनशील, कापणाऱ्याला सुद्धा फळ देणारं कोण असतं, झाड. अमानिना, स्वतःकडे मान न घेणं आणि लोकांना मान देणं. कीर्तनीय सदा हरी.
असं भगवंताचं कीर्तन करायचं असतं. तर या भावात नामदेव राय होते. त्यांनी बघितलं की ही जनाबाई भगवंताच्या आज्ञेनं ते तिच्याजवळ गेले. एके दिवशी नामयाच्या दृष्टीस पडली जनी, कुसे तिज आलीस तू कोठुनी. अल्पवयीन परी शांतपणाचा मेरू तू भाससी, आहेत का जननी जनक गे तुसी. ऐकून तयाचे बोल जनी बोलली, मम तात मायही साच विठू माऊली. ठेवून कटेवरी हात उभी राहिली, त्या विण मजला कोडिनाता. अवघा हा श्री हरी सारी दिसतात याच्यावरी. कोण ग तू? नामदेव महाराज आले. अगं तू इतकी लहान आहेस तरी शांतपणाचा मेरू भासतेस तू. तू कुठून आलीस? तुझे आई वडील कोण? ऐकून तयाचे बोल जनी बोलली. माझे आई वडील ममतात मायही साच विठू माऊली. तो सगळ्या जगाचा मायबाप आहे, तोच माझा आईबाप आहे. ठेवून कटेवरी हात उभी राहिली. कमरेवर जो हात ठेवलाय ना, त्या विण मजला कोणी ना आता. त्याच्याशिवाय माझं कोणी नाही. आणि तो असला की दुसऱ्या कोणाची गरजच नाही. तो नसतो म्हणून बाकीचे सगळे नाते आपल्याला जोडावे लागतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पैल मारू भावन दिसी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. चूक तुमची आहे. तुम्ही मला एवढे गोड साथीदार का आणून दिले? मग आता मला गाणं म्हणावंच वाटतंय. गंमत बरं. तिची काय भावना होती? कृष्ण त्याच्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही. रियल इंडिपेंडन्स इज डिपेंडिंग ऑन द लॉर्ड. आज कुठला दिवस? रियल इंडिपेंडन्स. स्वातंत्र्य खरं कोणावर? सगळ्या विकारांमधनं स्वतंत्र व्हायचं आणि त्याच्यावर डिपेंडंट राहायचं. इंग्लिश बोललं की सगळ्यांना वाटतं की शिकलेले आहे. खरं आहे की नाही सांगा? त्याच्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही असं म्हणणारी ही जनाबाई खरी स्वातंत्र्य होती. आपण बंधनात आहोत, ती स्वतंत्र आहे. आणि नामदेव महाराजांना तिला बघून खूप दया आली, करुणा आली. गुरुला आपल्या शिष्यातल्या सगळ्या क्वालिटीज, सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. ते आपल्याला स्कॅन करतात. उपवासाने क्षीण झालेलं ते शरीर घेऊन, जनाबाईला घेऊन नामदेव महाराज त्यांच्या घरी गेले. आता यांच्याकडे कुठली इस्टेट वाया जात होती का? नामदेव महाराजांची आई म्हणजे काय तोफ गोळा. हो हो हो. नाम्या ठोंब्या वेडाच दिसशी मला, नाम्या ठोंब्या वेडाच दिसशी मला. अरे घरचे उपाशी निशिदिनी मरती, घरचे उपाशी निशिदिनी मरती. मग का तू आणिले हिला वेडाच दिसशी मला. नाम्या ठोंब्या काही अक्कल आहे की नाही तुला? स्वतःला
पाहिली का? अरे घरातले उपाशी मारतायत आणि हिला आणलं तू अजून एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी. असं असतं होय कुठे? मला विचारलं नाही. एवढा आईचा अधिकार होता बोलू शकण्याचा. बरं, त्या काळची गोष्ट आहे. आग लागो तुझ्या संतपणाला. आता हे ऐकल्यानंतर ती म्हणाली, जनाबाई म्हणे, आई मी तुमचं फुकटचं खाणार नाही, मी तुम्हाला कामाला मदत करेल. आम्हाला कोणी मोलकरणी मदतीला नकोय. आमची तब्येत अजून 50 माणसांचा स्वयंपाक एकटी करू शकेन एवढी चांगली आहे. आम्हाला काही गरज नाही तुमच्या बाई लोकांची. आम्ही आरामात स्वयंपाक करू शकतो 100-200 लोकांचा. म्हणे आता क्रुद्ध झालेल्या व्यक्तीला शांत कसं करायचं? नमस्कार करायचं फक्त. तापू नको तू माते, राहीन उच्छिष्ट सेवुनी तुमचे. मी तुमचं उष्ट खाईन किंवा माझं मी कमवून खाईन, पण परिसंत नाम देवा अशुभ असे तू वदू नको वाचे. असं आहे, न केवलम यो महतोपभाषते शृणोति तस्मादपि यस्य पापभाग. मोठ्यांची निंदा जो करतो तोच वाईट नाही, ती निंदा निमूटपणे जो श्रवण करतो तोही तेवढाच पातकी आहे. नामदेव महाराजांना वाईट म्हटलेलं जनाबाईला आवडलं नाही. इतके वर्षापासून जनाबाई पंढरपुरात होती, कोणालाही तिची चौकशी करावीशी वाटली नाही, तिची कोणी दखल सुद्धा घेतली नाही. पण हे नामदेव महाराज हे आले, यांनी माझी चौकशी केली, स्वतःच्या घरी आणलं. याच्यावरनं तिला कळलं आपले गुरु काय आहेत ते. आणि आई साहेब मी तुम्हाला बिलकुल जड होणार नाही, मी तुमची 4 कामं तर करीनच, शिवाय माझं मी कमवून खाईन. हां मग ठीक आहे, मग आपल्यावर जबाबदारी नको. ठीक आहे, चालू होतं यांचं तिथे राहणं. काळजी थोडीशी फार झोपडी असेल बांबूची दगडांची, त्या झोपडीत जनाबाई एक वळकटी आपली गोधडी फाटकी गोधडी घेऊन तिथे आले. त्यांना काय फार मोठं शिफ्टिंग करायचं होतं असं काही नाही. आल्या आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल करत दिवसभर भगवंताचं नाम घ्यावं. आणि नामदेवाकडचा, बरं आई रागीट होती स्वभावाने नामदेव महाराजांची, पण स्वभाव फार प्रेमळ होता. फणस कसं असतं तसं. हे घे जने, आज पिठलं केलं होतं, घाल तुझ्या उरावर. चविष्ट पिठलं, पण बोलण्याची भाषा अशी. आता त्या पिठल्याची लज्जत काय असेल, काय लज्जत होती. भगवंत स्वतः नामदेव महाराजांच्या घरी जेवायला यायचे. एके दिवशी ऋषी केशी आला नाम्याच्या गेहासी, नामा राजा गुणाबाई वसती झाली एक्या ठाई. प्रेमे भातुकी भोजन करिता झाला नारायण, गणो म्हणे जनाबाई आस त्याची करी पागी. भगवंत नामदेव महाराजांच्या घरी एका ताटात जेवायला यायचे. तुम्ही म्हणाल प्रमाण काय? आमच्यासाठी दासगडू महाराज प्रमाण आहेत. ज्यांना कोणाला प्रमाण हवं असेल त्यांनी अभ्यास करावा खुर्चीवर बसून. नामदेव महाराज आणि भगवंत एका ताटलीत सगळे वाढतायत. आई आणि जे नामदेव महाराजांची पत्नी आणि भगवंत आणि नामदेव कवळ घालिती एकमेका. देव भक्तांच्या कौतुका पाहण्याप्रती जनी देखा, द्वारा माझी तिष्ठिली. त्या झोपडीच्या दारातनं जनाबाई दृश्य बघतायत, एकमेकांना घास घालतायत नामदेव महाराज आणि भगवंत. ज्याचं नख युगान युग तपस्या करून सुद्धा कुणाला दिसत सुद्धा नाही, त्याचं उष्ट खातायत भक्ताचं. आपल्या भक्ताचं उष्ट्या हातानी उष्ट जे काही अन्न असेल, भाजी भाकरी काय असेल नामदेवांकडे सुद्धा. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, कारण भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं. विदुराकडचा प्रसंग आठवा. कृष्ण शिष्टाईच्या वेळेला भगवान शिष्टाई करायला गेले होते, युद्ध थांबवायचा प्रयत्न करायला गेले होते. दुर्योधनानं खूप छान व्यवस्था केली. भगवान थांबलेत का? नाही थांबले. मग दुर्योधन म्हणाला, राहत नाही निदान भोजन तरी करा. सगळे प्रश्न सगळे प्रॉब्लेम्स जेवायच्या ताटावर सुटतात, हो की नाही? तुम्ही या इथे जेवायला या.
भगवंताने ठणकावून सांगितलं, प्रीती भोज्यानि चान्नानि आपद भोज्यानि वा पुनः न चत्वाम प्रियसे राजन न चैवापद्गता वयम. जेवण दोन कारणांनी करतात. एक, कोणाबद्दल प्रेम असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन जेवतो, किंवा अडचण असेल तर जेवतो. आता बेगर्स डोंट हॅव एनी चॉईस. भिकारी कुठेही जेवतो. असं आहे, नचत्वाम प्रियसे राजन. अजून माझं दिवाळीला निघालं नाही आणि तुझं माझं प्रेम नाही, त्यामुळे मी तुझ्याकडे जेवणार नाही. आणि विदुराकडे गेले आणि सालपट खाल्ली, कारण ती विदुराची पत्नी एवढी गुंग होऊन गेली, तिने विचारच केला नाही की आपण सालपट देतोय का केळ देतोय. ती भगवंताने आनंदाने खाल्ली. कारण भावग्राही जनार्दन, हा भगवंत त्यामागचा भाव बघतात. आता तुम्ही म्हणाल आम्ही स्वतः रसगुल्ले खातो आणि भगवंताला देतो गुळ, तर चालणार नाही. चिटिंग नाही चालत मंडळी. हे एकच एक असं ठिकाण आहे की तो स्वतः चिटिंग करेल, पण तुमची चिटिंग तो लगेच पकडतो, कारण तो भाव बघतो. स्वतः चिटिंग कशी करेल ते पुढे सांगते. जनाबाई ते दृश्य बघतायत. काय माझ्या गुरु महाराजांचा अधिकार आहे की भगवंत स्वतः त्यांच्या हातून खातायत मीठ भाकरी जे काही असेल ते. आणि हे दृश्य बघितलं कोणी? नामदेवाच्या आईनं. उभी राहीन मेले द्वारा, उभी राहीन मेले द्वारा, घास लागेल शारंगधरा, घास लागेल शारंगधरा. बसू नकोस टोकीत इथे, नको बसूस टोकीत इथे, जाई लठ्ठे बाहेर जरा, जाई लठ्ठे बाहेर. असं टोकत बसतेस, इथे उभी राहू नकोस. अगं कोणी जेवत असलं तर त्याच्याकडे असं टकमक टकमक बघितलं, त्याला तो घास लागेल, त्याला ठसका लागेल, दृष्ट लागेल. आणि तू दृष्ट लावलेलं अन्न भगवंतानं खाल्लं तर काय होईल? फार बरे म्हणून जनी जाऊन निज झोपडी मध्ये निजली, परिती गोष्ट विबुध हो, भीमा तटवासिया नसे रुचली. जनाबाईने उलट उत्तर दिलं नाही. मी आली होती का स्वतःहून तुमच्याकडे? तुम्हीच मला घरी ठेवून घेतलं, आता माझ्याशी असे वागता. अतिशय सद्वर्तने. ठीक आहे आईसाहेब, बरोबर आहे तुमचं म्हणणं की असं कोणाला जेवताना टोकत बसू नये, म्हणून जनाबाई गेली आपल्या घरी, आपली फाटकी वाकळ काढली आणि त्याच्यावर झोपली. पण ही गोष्ट आवडली नाही कोणाला? देवाला आणि नामदेवाला. महाराज म्हणाले, भगवंता ही जनी की साधी पोर आहे, तिच्या अंतःकरणात इतकी भक्ती ओतप्रोत भरली आहे, तिचंही तुम्ही समाधान करा. नक्की करतो, पण तुझ्या आईला झोपू दे, नाही तर ती मलाही ओरडायला कमी करायची नाही का रे किती खातोस म्हणून. आणि म्हणून सगळी निजानीज झाली आणि भगवंत मागच्या दाराने जनाबाईच्या झोपडीजवळ आले. अतिशय रसाळ वर्णने, नीट कान देऊन ऐका. झोपडी वाटली जाण जनीची छान, झोपडी वाटली जाण जनीची छान, जरी वंश गवत तिजवरती परी करी हरी तियेचा मान, अंथरण्या वाकळ आत परी ठिगळतीयेला सात, वळवळती उवा अत्यंत, खप खपा येत जरी घाण, तरी ती झाली शालू वरता. झोपडी वाटली जाण. कशी होती झोपडी? जरी वंश गवत तिजवरती. काही नाही, स्वतः द्वारिकेमध्ये भगवान सोन्याच्या महालात राहतात. इथे झोपडी कशी होती? बांबूच्या 4 काड्या होत्या, काही गवत होतं, अंथरायला वाकळ होती. कशी होती? अंथरण्या वाकळ आत परी ठिगळे तियेला सात. त्याला कधी पाणी लागलं नव्हतं. वळवळती उवा अत्यंत, घप घपा येत जरी घाण. अहो तिला दुसरं वस्त्रही अंगावर नेसायला नाही, एक धुवायला टाकलं तर दुसरं काय नेसेल. घप घपा येत जरी घाण, परी ती झाली शालूवर ताण. भगवंतांनी एखाद्या शालूला काय मान द्यावा तसा त्या वाकळीला मान दिला. का? कारण भगवत भक्ताचा स्पर्श त्या वस्त्राला झालाय. आणि
जनाबाईचे काम थोडं हलकं करावं, किती हे कष्ट करतं पोर. आणि कोणी हिला धड विचारत सुद्धा नाही. कारण ही काय करायची, कोणी काम करायला सांगितलं, काय घेशील मोबदला, जो तुमच्या मनात असेल तो द्या, माझी काही मागणी नाही, असं जनाबाई म्हणायची. आता असं म्हटल्यानंतर देणारे निघायचे 5, न देणारे निघायचे 25. फुकट काम करून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं समाजात. त्यामुळे काहीच नाही. तिचं काम हलकं करावं म्हणून गोवऱ्याची पाटी भगवंताने आपल्या डोक्यावर घेतली. गोवऱ्याची भरून पाटी निज शिरी घे जगजेठी, जनाबाईच्या प्रेमासाठी वेडा झाला विठ्ठल. काय त्या जनाबाई बद्दलचं प्रेम. भगवंत गोवऱ्या उचलून ठेवतायत, नीट रचून ठेवतायत आणि तिचे पाय आपल्या हातात घेतले. मंचक गाद्या त्यागुण हरी तेथे वाकळीवरी बसला. वाकळीवर भगवान बसले. भगवत भक्त जनीचे चहुहाते पायचे पिता झाला गोपाल. कृष्ण भगवान पंढरपुरातलं चतुर्भुजाचे रूप आहे. 4 हात घेतले, 2 हात कमी पडले म्हणून, आणि तिचे पाय दाबायला लागले. कोण? वेणुं क्वणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतं समसिताम्बुद सुन्दरांगं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यम. गोलोक वृंदावनामध्ये सहस्त्र गोपी ज्याचे चरणकमलांची आराधना करतात, तो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. तो भगवान गोविंद आपल्या भक्ताचे चरण कमळ आपल्या हातात घेऊन तिचे पाय दाबताय. तिज गुज गोष्टी सांगे आस जने मज तुझ्याच पायाची. जने आज तुझे पाय माझ्या हातात आले, काय माझं भाग्य, माझ्या भक्ताची सेवा मला करायला मिळते. आणि जनाबाई त्या स्पर्शाने शहारली आणि जागी झाली. अरे भगवंता, तुम्ही येथे? जागे करून जनीला प्रभू बोले मी बहुत उपवासी. अगं मला खूप भूक लागली आहे जने. जनाबाईची इच्छा होती ना भगवंतानं माझ्यासोबत कधी जेवण करावं. भगवान म्हणतायत मला भूक लागली. अरे आत्ता खाऊन आलास की रे नामदेवाकडे? माझ्या महाराजांकडे एवढं छान जेवत होता एकमेकांना, तेव्हा माझी आठवण नाही आली. आता बरा आलास माझ्याकडे. अगं नामदेवाची आई माहिती आहे ना तुला? मला असं वाटलं मलाही एखाद दिवशी रागवेल तू किती खातो म्हणून मी अर्धपोटीच राहतो म्हणे तिच्याकडे. आता मला काहीतरी दे. अरे देवा, मी तुला खायला द्यायची वाट बघत नव्हते, तुझं उष्ट खायची मी अपेक्षा करत होते. ती माझी इच्छा होती. तुझं उच्छिष्ट मला हवंय. जनाबाई, जने, तुझं उष्ट मला हवंय. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी. मी काय तुला देऊ रे? मी स्वतः 4 लोकांकडे नोकरी करते, त्यांच्याकडची जी भाकरी मिळेल ती मी खाते. मी दुबळी आहे, पट्टीक आहे. अरे उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी. मी उष्ट कसं देऊ? अरे तू जगन्नाथ आहेस. जगन्नाथ, ज्याच्या जगन्नाथ नगरीचं नावच पुरी आहे, जगन्नाथपुरीमध्ये तू 8 वेळा जेवतोस. तुला मी भाकरी कशी देऊ? ती मला मोलकरणीला चांगलं कोणी देतं का? मला कोणीतरी त्यांचं उष्ट दिलेलं असेल, ते मी खाल्लेलं, ते तुला कसं देऊ? आता थोडा वेळ कळ खा, थोडा वेळ कळ काढ. अरे तूच आम्हाला शिकवतोस ना गीतेमध्ये की संयम कर म्हणून इंद्रियांचा. असा कसा रे तू योगेश्वर? थोडा वेळ कळ काढ आणि थोड्या वेळाने बघ काकड्याची वेळ होईल, तेव्हा तुला कशी छान लोणी साखर मिळेल. जने, ते लोणी साखर नुसतं मला दाखवण्यासाठीच असतं. ते कोणाला मिळायचं हे 4 वर्ष आधीच ठरलं असतं. असं माझ्या तोंडासमोर ठेवतात आणि घेऊन जातात म्हणे. नको मजसी शर्करा मजसी दे तुझी भाकरी, असे म्हणून टोपले उघडिते थतो श्रीहरी. बळे घेऊन या जनी तिज सवे प्रभू जेवला, शिळे परीन त्या तला कडही एक तो ठेविला. तिला जवळ घेतलं आणि तिला 4 घास भरवले त्या शिळा भाकरीतले. तिची जी उरलेली भाकरी होती टोपलीमधली, आणि स्वतः खाल्ली.
पुन्हा कवळ घालिती एकमेका देव भक्तांच्या. जसं नामदेवाबरोबर केली ही लीला तशीच जनाबाई बरोबर केली. बरं जने, आता खाणं तर झालं, पोट भरलं, मग आता व्यायाम पाहिजे काहीतरी. व्यायाम, चल म्हणे आपण तुझं दळण दळू. तू ओव्या म्हण आणि मी दळण दळतो. आणि भगवान साक्षात आपले सगळे दागिने त्यांनी काढून ठेवले. आपला शेला, थंडीची वेळ असल्यामुळे जनाबाईला सांगितलं की हा शेला तू पांघर, तू नाही तर तुला थंडी वाजेल. आणि आपल्या हाताने भगवान दळण दळतायत. माझ्या भक्ती मळ्या माझी, माझ्या भक्ती मळ्या माझी, भाव तुळशीच्या मंजिऱ्या ग, भाव भक्तीच्या मंजिऱ्या. प्रेम तोरा घेऊन हाता घास घालीन शारंगरा ग, हार गुंफीन शारंगरा. असं म्हणत म्हणत जात्यावरच्या ओव्या हल्ली सगळं लोप पावलंय. जातच म्युझियममध्ये ठेवायची वेळ आली. पण त्याच्यावरच्या ओव्या इतकं गोड गाणं चालू होतं आणि त्या तालावर भगवान दळण दळतायत. आणि थोडंसं पायली भरही दळलं नसेल तरी भगवंताच्या हातावर घट्टे उमटले. अरे बघ देवा, मी एवढी लहानकी मुलगी 3-3 पायल्या एका वेळेला दळते, मला काही होत नाही. कसा रे तू गोवर्धन उचललास, एवढं तुझं नाजूक हात. एका कवीनं फार गोड श्लोक म्हटलाय, म्हणजे गोपिकेच्या मुखात तो श्लोक आहे की गोपिका म्हणते, ऊर्व्यां कोपी मही धरो लघुतरो दोर्भ्यां लीयसे, तेन त्वं दिवि भूतले च सततं गोवर्धनो गीयसे. पृथ्वीवरचा कुठला तरी एक पर्वत तू आपल्या करंगळीवर धरलास तर लगेच तुला नाव काय मिळालं, गोवर्धन गिरिधारी. आणि मी त्वां त्रैलोक्यधरं वहामि हृदयोर अग्रे न तद्गण्यते, किंवा केशव भाषणेन बहुना पुण्यैर्यशो लभ्यते. मी त्रिलोकाला धारण करणाऱ्या तुला माझ्या हृदयात धारण करते, माझं कोणी नाव घेत नाही. जनी तेच म्हणते, तू एवढा नाजूक की तुला एक अर्धी पायली दळली नाही तर तुझ्या हाताला चट्टे पडले, घट्टे पडले. आमचं काय, आता सगळे तुला हसतील बघ. जने, मला असं बोलू नकोस बरं. आणि त्यांच्या दोघांमध्ये जे प्रेमळ संवाद हास्याचे सुरू झाले. आणि तेवढ्या वेळात काय झालं, प्रभातीचा चौघडा बाजू लागला घडघडा, त्या योगाने कानकोंडा झाला विठ्ठल मानसी. वा, सकाळचा तो चौघडा वाजला, काकड आरतीची वेळ झाली आणि भगवंतानं विचार केला, बापरे, मी इथे बसलोय आणि तिथे चौघडा वाजला, मी दिसलो नाही तर उद्या निवडणूक घेऊन दुसराच कोणीतरी देव निवडून आणतील हे लोक. आणि म्हणून लगबगिने ती वाकळ घेऊन जनीची अंगावरती, बरोबर भगवंताने गडबडीत ती शाल तशीच ठेवली, शेला तसाच ठेवला आणि वाकळ घेऊन पुन्हा येऊन भगवंत मूर्ती रूपात कमरेवर हात ठेवून विराजमान झाले. आणि इकडे जेव्हा बडवे काकड आरती करायला उभे राहिले तेव्हा ओ वाळू आरती माझ्या सावळ्या रामा. सगळे दागिने कुठे गेले? आणि ही वाकळ, तो शेला, कालच राजा आला होता आहेर करायला, त्यांनी भगवंताची महापूजा केली आणि सांगितलं रात्री सुद्धा हा शेजारतीचा जो साज आहे तो काढू नका बरं, मी उद्या सकाळी काकड्याला येईन.
नाही जमलं तर शृंगार आरतीला येईल 8 वाजता. आता चोरिली विठूची शाल खचित कुणी काय, चोरिली विठूची शाल खचित कुणी काय, ना दिसत गळ्यातील गोपत साधो नूतन कलगी चालार, कंठान दिसत मोत्याचा पत्तान कडी अंगठीचा, मोडीला ठाव पौचीचा, हा हाय झाला घात आमुचा ऐन चोरीचा मान. शेवटी काय म्हणतात, आमचा माल कुठे गेला. ही सगळे जर दिसले नाही तर आमचं काय होईल, हा माल आमचा आहे, देवाला अर्पण केलं ते आमचंच असतं, त्याला नमस्कार करायच्या आधी आमचा नंबर, आम्ही किती श्रेष्ठ भक्त आहोत. आणि हे घातल्यानंतर सगळे गोळा झाले, भगवंताची चोरी झाली म्हटल्यानंतर किती सुरक्षिततेवर प्रश्न. आणि त्या काळी हा असा आरोप किंवा हे असं होणं हे अतिशय निंद्य समजलं जायचं. आणि सगळे लोक तिथे गोळा झाले. का हो म्हणे एवढे सगळे दागिने, प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघतोय. बंडोपंत गुंडोपंतांकडे, गुंडोपंत गुंडोपंतांकडे, गुंडोपंत नानासाहेबांकडे, नानासाहेब यांनी तर नसेल केली, यांनी तर नसेल केली. मग तेवढ्यात एकाच्या लक्षात आलं, अरे ही गोधडी कुठेतरी बघितल्यासारखी दिसते, ही वाकळ. थांबा, विचार करू द्या. ही गोधडी दिसत असे बहुधा जनीची, वृत्ती कशी ही फिरली नकळे तिची, ती आपण म्हणविते जगतात संत, आता कळून चुकले नचत्या तर. अरे आमच्याकडे कामाला येते ती जनी, तिची गोधडी आहे. आम्हाला म्हणायची काय उरलं सुरलं असेल ते द्या, तुमची इच्छा असेल तर. हा, इकडला सगळा माल मिळतोय ना, मग उरलं सुरलं मिळालं काय, काय तिचं काम व्यवस्थित होतंय, तिनंच केली आहे ही चोरी. स्वतःला मार संत म्हणते, म्हणे माझ्या गौऱ्यांमधनं विठ्ठल 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 आवाज येतो. आता कळून चकलं, याच्यात काहीही अर्थ नाही. तिसरा म्हणतो आपण जसे आहोत तशीच ती निघाली. आता काय करायचं. आले जनाबाईच्या दाराशी, कष्ट करून क्षीण झालं होतं शरीर, आणि उठणार जनी. जने नुष्ट तू दुष्ट चांडाळ पापी, कुठे चोरली शालती विठ्ठलाची, कुठे गोफकंठाकडी सांगा आता, तुला मारणे वाटते योग्य लाथा. तुला लाथा घालायला हव्यास, भगवंताच्या जीवावर तू चोऱ्या करते. हे काय करत होते, भगवंताच्या नावावर तू चोऱ्या करतेस, असं खोटं करतेस आणि स्वतः देवाचं नाव करतेस. एवढं माझं नाव, भगवंताचं नाव घेऊन म्हणते विठ्ठल विठ्ठल, आणि चोऱ्या करताना लाज वाटत नाही, तुला लाथा घालायला हव्या. असं म्हणून राजाकडे कंप्लेंट गेली. आणि त्या काळी राजे गेंड्याच्या कातडीचे नव्हते. भगवंताच्या प्रती केला गेलेला अपराध हा अपराध आहे, असा निंद्य अपराध कुणीही करू नये, म्हणून तिला शिक्षा. इकडे जनाबाई म्हणते, आळ नका घालू मजवरी, म्याना केली विठूची चोरी, तोच होनी येथे आला श्याम कन्हैया हरी, म्याना केली विठूची. अहो तो स्वतः आला, त्यांनी दागिने काढून ठेवले, त्याची शाल काढून ठेवली आणि मला मार म्हणे, तू पांघरून बस. हे घ्या, माझ्या झोपडीतच सगळे दागिने, तुम्ही घाला त्याला परत. जने तू काय व्यसन करतेस का ग. तो दगड अचेतन निर्गुण निव्वळ, सगुण कसा गे होय तरी, दगड अचेतन निर्गुण निव्वळ, सगुण कसा गे होय तरी, गिरीवर येऊनी सभेत वदला, गोष्ट गणावी काय खरी. अगं तो दगडाचा देव काय सगुण रूप घेऊन तुझ्या जवळ येणार आहे का. आता हे ऐकलं मात्र जनाबाईची तळपायाची आग मस्तकात गेली. मानू नका दगड त्या मम विठ्ठलाला, तो भक्त वत्सल प्रभू हरी दूध प्याला. अहो
इतक्या संतांशी त्यांनी प्रेमाचं आदान प्रदान केलंय, तुम्ही त्याला दगड कसं म्हणू शकता? आणि साक्षात पुजारीच जर देवाला दगड म्हणतोय तर बाकी आमच्यासारख्या अज्ञानांची काय कथा? अहो तुम्ही जसं वागता पुजारी बुवा तसे लोक बोलतात, तसे लोक वागतात. तो भक्त वत्सल हरी प्रभू दूध प्याला. माझ्या गुरु महाराजांच्या हातून भगवान साक्षात दूध प्यायलेत. आपल्याला माहिती आहे नामदेवांच्या हातून भगवान दूध प्यायलेत ना. दूध पियो मोरे गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे मग्न गोपाला, दूध पी. सगळ्यांना माहिती. अहो कबीराच्या आश्रमात त्यांनी शेले विणलेत. तो निर्गुण कसा असेल? तो दगड कसा असेल? पण ह्याची ही गोष्ट कोणालाही पटत नव्हती. आणि काय सजा द्यायची, काय शिक्षा करायची अशा या निंद्य गोष्टीला? भगवंताप्रती हिने अपराध केला आहे, हिला फाशी काढून, हिला धिंड काढून फाशी देण्यात यावी. आणि झालं. रक्तपुष्पमालांनी राजाज्ञेने जनी ससजवियले, सिंदूर भाली चर्चुनी सुळी द्यायासी भीमा तटानेले. सुळीवर हिला चढवायचं म्हणून तिची धिंड काढली, विद्रूप केला तिचा चेहरा. आणि जनाबाई काय करत होती? सुखे द्यावे मजला सुळी, त्याचे दुःख नाही मुळी. परी माझ्या शारंधरा, नका मानू धोंडा चिरा. त्याला दगड म्हणू नका. मला माझा जीव जाईल काया कधीतरी वाया. हा शरीर आहे, हे मर्त्य आहे, हे आज ना उद्या नष्ट होणार आहे. फक्त माझ्या भगवंताला दगड म्हणू नका. तो अर्च विग्रह आहे, तो आपली सेवा स्वीकार करतो. बडव्यांना ती समजवते पण कोणी तिचं ऐकत नाही. आणि हे कळल्यावर जनाबाईंनी भगवंताची प्रार्थना केली. हे भीमा तटवासिया मुररिपो नारायणा राघवा, विश्वेशा विबुध प्रिया सुखकरा दामोदरा माधवा, श्रीकांता गरुडध्वजा नरहरे कृष्णा मुकुंदा झणी, पावावे मज विठ्ठला विनविते ही तू जदासी जनी. हे मुकुंदा, हे माधवा, हे दामोदरा, हे नारायणा, प्रगट हो. अरे हे तुला दगड म्हणतायत आणि जर आज तू काही किमया दाखवली नाहीस, आज काही जर चमत्कार दाखवला नाहीस तर सगळेच तुला दगड समजतील. खूप करुणा आळवून आळवून भगवंताला मानते. तू पतित पावना म्हणविसी नारायणा, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू
भगवान प्रकट झाले नाही. मग आता काय करायचं? आता गोड 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 जेवण बस झालं. तू मेल्या कपटी खरा, तू मेल्या कपटी खरा, बळे आलास माझ्या घरा रे, बळे आलास माझ्या घरा. गोड गोडशा देऊन थापा, गोड गोडशा देऊन थापा, केला जन्माचा मातेरा, केला जन्माचा. अरे आग लागो तव भूषण, आग लागो तव भूषण, तुझ्या या भूषणांना आग लागो म्हणे, सगळ्या दागिन्यांना. मी थुकेन त्याच्यावरी रे, मी थुकेन त्याच्यावरी, थुंकणार सुद्धा नाही म्हणे मी तुझ्या या दागिन्यांवर. तू जन्माचा चोरटा, तू जन्माचा चोरटा, मज केलेस तू लहानपणापासून चोर आहे. स्वतःसारखं मला केलंस. व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरम, गोपांगनानां च दुकूल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम, चौराग्रगण्यं पुरुषं नमः. गोकुळात म्हणे माखन चोर, गोपिकांची वस्त्र चोर, अनेक जन्मांचं पुण्य चोर. श्रीराधिकायाः हृदयस्य चौरम, नवांबुदश्यामलकांती चौरम. राधिकेचं हृदय चोरलं, गोपिकांचं हृदय चोरलं, मेघाकडनं त्याची कांती चोरली. पदाश्रितानां च समस्त चौरम, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. तुझ्या पायांचा जे आश्रय घेतात ना, त्यांचं सर्वस्व तू घेऊन घेतो. सर्वस्व म्हणजे स्वतःशिवाय दुसरं त्यांना तू काही आश्रय देतच नाही. कारागृहे वस सदा हृदये मदीये, मद्भक्तिपाश दृढबन्धन निश्चल सन्, त्वां कृष्ण हे प्रलय कोटि शतान्तरेऽपि, सर्वस्व चौर हृदयात् नहि मोचयामि. चौराग्रगण्याष्टकम नावाचं एक फार सुंदर अष्टक आहे. जनाबाई काय म्हणते? माझ्या हृदयाच्या कारागृहात राहा, माझ्या भक्तीच्या पाशानं तुला घट्ट बांधून ठेवते. आणि त्वाम कृष्ण हे प्रलय कोटि शतांतरेपी, काहीही होऊ देत, सर्वस्व चौर हृदयात नाही मोचे. मी कधीच सोडणार नाही तुला तुझ्या या पातकांमुळे. माझ्या अंतःकरणातनं मी तुला जे कैद केलंय ना, कधीच सोडणार नाही. आणि मराठीमध्ये त्याचाच अनुवाद आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, करा बांधुनी या दोर, करा बांधुनी या दोर, धरिला पंढरीचा. भाषा फक्त संस्कृत होती आधीची, आणि ही तिची प्रेमापोटे केलेली जी कान उघडणी ऐकल्यानंतर मग भगवंताला बरं वाटलं. काय बरं वाटलं? तिला सुळी द्यायच्या वेळी जनी चढविता सुळी, सुळ तिथे निमाला पहा. तो सूळ वितळून गेला. रमा रमण राघवा तव कृती अगम्यागमा, कदा न निजदासते गुणविशी प्रभो संकटी. तुला नमन हे असो तव निवास भीमातटी. भगवंताचं अभिवचन आहे मंडळी. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिं निगच्छति, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. नाश होणं म्हणजे फक्त शरीराचा नाश नाही,
जरी शरीराचं काही झालं तरी त्याची कीर्ती अबाधित राहते. आणि जनाबाईंनी त्या सुळाला स्पर्श केल्याबरोबर तो सूळ वितळून गेला आणि मग त्या राजाला उजाडलं. या मुलीमध्ये काय शक्ती आहे, आज हिनं मनात आणलं तर माझं राज्यच जाळून टाकील की काय, म्हणून तिला त्याने लोटांगण घातलं. जनाबाई, काय तुमचा अधिकार? साडी चोळी चंद्रहार, आता हिला काहीतरी द्यायला हवं ना, म्हणून साडी चोळी चंद्रहार करूनी राजा करी अहेर. अहेर करावा, हिचा क्रोध होईल नाही तर आपल्यावर. जनाबाई म्हणतात, नको मज साडी नसे मीरे उघडी, भक्तीची पैठणी नेसून बसले, राजा भवी मन मिटले. मला आता कशाची इच्छा नाही राजा, अजूनही तुला तुझ्या दातृत्वाचा अभिमान आहे. अरे वैराग्याचं कुंकू वाळलंय, पूर्वरंग पदात काय सांगितलंय, शांतीची मुद्रा लावली आहे. माझ्या गुरु महाराजांनी मला भक्ती ज्ञान वैराग्याचा उपदेश केलाय. मला या कशातच आता कुठलाही उद्देश राहिला नाही या बाह्य गोष्टींचा. राजाला वाटलं 12-15 वर्षाची मुलगी आहे, हिला या पैठणीचा रंग काही आवडला नाही, दुसरा रंग आणून देतो. राजा, खरंच तुला कळलं नाही का रे? अरे सगळे रंग एकत्र झाले की तो श्रीरंग तयार होतो. रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले माया, मी तू पण गेले माया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, अवघा रंग. पाहता पाहणी गेले दूरी, आ पाहणी गेले दूरी, म्हणे चोखियाची महारी, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा तुम्हा सगळ्या मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते, माझ्या गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करते. इतकं सुंदर श्रवण केलं, ज्या काही चुका झाल्या असतील क्षमा करा उदार अंतःकरणाने. आणि जे काही छान वाटलं असेल, माझ्या गुरु महाराजांची माझ्यावर कृपा आहे. आणि इतकं सुंदर सुनियोज्य पद्धतीने केलेलं आयोजन, याच्याबद्दल आयोजकांचे आभार देत मानत नाही, कारण हे सगळे माझ्यासाठी खूप मोठे आहेत. कृतज्ञता मात्र नक्कीच व्यक्त करेन. आणि सगळ्यांनी, माझ्या या गोड साथीदारांनी मला इतकं सांभाळून घेतलं, त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानत नाही, त्यांच्याही कृतज्ञता, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि आता सगळ्यांनी आरतीला उभं राहायचं आहे. हे चिदान गुण गाईना बडी माझी सर्व, न लगे मुक्ती धन संपदा सत
संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवा जय जय रघुवीर सम. मगाशी बोलण्याच्या ओघात आमच्या साऊंड दादा आणि व्हिडिओ दादाचे आभार मानायचे राहिले. तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही माझी साथ दिली. त्याच्याशिवाय कीर्तन रंगू शकत नाही.